हॅलो, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुपर मॉम सन्वी. तर सर्वांना नमस्कार. तर आज माझी रेसिपी आहे, मी आज रेसिपी बनवणार आहे, तर कोबी मंचुरियन बनवणार आहे. तुम्हाला माहीतच असेल आपल्या मुलांना ना कोबी हा अजिबात प्रकार आवडत नाही, कोबीची भाजी. तर याच्यामध्ये तुम्ही असे कोबी मस्त किसून त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मिरच्या कापू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण चे तुकडे घालू शकता किंवा तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकू शकता. याच्यामध्ये तिखा लाल, मी एव्हरेस्टचा तिखा लाल यूज केला आहे, तर तुम्ही तोही टाकू शकता. मिरच्या थोड्या कमी प्रमाणात. त्याच्यानंतर मी सम्राटचं बेसन यूज केलं आहे. ते बेसन म्हणजे 3 ते 4 चमचे तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी शक्यतो मैदा टाकत नाही, म्हणून मी घरगुती जी पिठं असतात ते यूज करते. त्याच्यानंतर मी कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मी टाकलं आहे तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ तर कोबी मंचुरियन तुम्ही हार्डली एखादी आळू वडी जर करत असला तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आवर्जून टाकता, का तर ते कुरकुरीतपणा छान येतो. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर मार्केटमध्ये बघत असाल की कोबीला कसं असं छान रेड कलर असतो, म्हणून मी खाऊचा म्हणजे कलर टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ, आणि त्याचा गोळा असा एकदम छान एकजीव करून घ्यायचा की असं कुठेही म्हणजे असं नाही की एका साईडला मिश्रण म्हणजे खारट होतंय किंवा एका साईडला तिखट, असं नाही. छान असं गोळा करून तयार करून ठेवू. 15 मिनिटाने रेस्टसाठी त्याला 15 मिनिटं रेस्ट करून द्यायचं. 15 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये बघायचं की बरोबर गोळे असे होतात का, हाताने आपल्याला अंदाज येतो. त्याच्यानंतर तेल चांगलं तापल्यानंतरच त्याच्यामध्ये कोबी मंचुरियन म्हणजे त्याचे छोटे छोटे भजी किंवा तुम्ही पकोडे म्हणत असाल तर ते सोडायचे. आणि सुरुवातीला गॅस थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा, कारण जर तो हाय फ्लेम नसला तर त्याची जी कोबीचे छोटे छोटे तुकडे असतात ना ते निघून जातात आणि अशी म्हणजे ते कोबी मंचुरियन कुस्करले जातात. तर तसं न होण्यासाठी पहिला आपण गॅस फास्ट ठेवायचा, नंतर मग हळूहळू आपण चमचा त्याच्यामध्ये फिरवत राहायचा. आणि तुम्ही बघत असाल त्याचा तर कलर चेंज झालेला आहे, आणि कलर चेंज झाल्यानंतर तुम्ही तो गॅस स्लो करू शकता. तुमच्या मुलांना जर कोबीची भाजी आवडत नसेल ना तर हा प्रकार घरगुती कोबी मंचुरियन नक्की करून बघा. मग कसे वाटले मला कोबी मंचुरियन ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही नक्की रेसिपी ट्राय करा. चला या सर्वांनी खायला. आणि हो, तुम्हाला अशा नवीन नवीन जर काही रेसिपीज हव्या असतील, काही तुम्हाला टिप्स हव्या असतील तर नक्की सांगा. थँक्यू फॉर माय वॉचिंग चॅनल, आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.